नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात लाखो बचत गट आहेत. हो, भरपूर आहेत. पण त्यातले किती गट फक्त पैसे वाचवण्याच्या म्हणजे बचतीच्या पलीकडे जाऊन यशस्वी व्यवसाय उभे करतात? हा आकडा खरं तर खूप कमी आहे. हो, हे खरंय. बरेच गट फक्त तात्पुरते स्टॉल लावण्यापुरतेच दिसतात. बरोबर, प्रदर्शनात वगैरे. मग हे असं का होतं? याच स्थित्यंतराबद्दल म्हणजे गट ते व्यवसाय या प्रवासाबद्दल आज आपण जरा खोलवर बोलूया. हो, नक्कीच. आणि हे स्थित्यंतर खरं तर खूप महत्वाचं आहे, विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी. पण यातलं सगळ्यात मोठं आव्हान बाहेरचं नाहीये, ते आतलं आहे. आतलं म्हणजे मानसिकतेतलं. कुणीतरी आपल्याला काम देईल, ही जी एक मजूर मानसिकता असते ना, त्यातून बाहेर पडून आपण स्वतः काहीतरी उभं करू, आपण उद्योजक बनू, हा विचार रुजणं, हा प्रवास मोठा आहे. अच्छा. इथे फक्त बचत करून नाही चालत. आता व्यवसायासाठी खर्च करायला म्हणजे विचारपूर्वक गुंतवणूक करायला शिकावं लागतं. थोडी जोखीम घ्यावी लागते. म्हणजे सुरुवातच या विचारांपासून होते. अनेकदा काय होतं, गट बनला रे बनला की लगेच व्यवसायाची घाई सुरू होते. हो, अगदी. पण तज्ज्ञ सांगतात की ही चूक ठरू शकते. त्याआधी गटात एकजूट म्हणजे गट एकसंध होणं आणि सदस्यांचा विकास महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे कसं, नियमित बैठका घेणं, आठवड्यातून एकदा तरी, एकमेकींना समजून घेणं, आत्मविश्वास वाढवणं, म्हणजे अगदी साधं 4 लोकांसमोर बोलायची सवय करणं, यावर भर हवा नाही का? निश्चितच. हा जो संक्रमणाचा टप्पा आहे ना, किंवा ट्रान्झिशन फेज, तो खूप महत्वाचा आहे. इथे फक्त 10-15 जणी एकत्र आल्या म्हणजे गट झाला असं नाही. त्यांना एक टीम बनावं लागतं आणि टीममध्ये प्रत्येकाची भूमिका ठरते. कुणाला कुठलं काम जास्त चांगलं जमेल, म्हणजे राईट पर्सन फॉर द राईट जॉब हे ओळखायला हवं. अच्छा. यासाठी मग व्यक्तिमत्व विकासावर काम करावं लागतं. आत्मविश्वास, एकमेकांशी कसं बोलायचं, संवाद कौशल्य, हे सगळं महत्वाचं ठरतं. हे खरे. म्हणजे आधी पाया पक्का करायचा. बरं, मग समजा गट तयार झाला, टीम बनली, मग येतो व्यवसायाच्या निवडीचा मुद्दा. हो. इथे पण एक गंमत आहे. बहुतेक गट तेच पारंपरिक पदार्थ, पापड, लोणची, मसाले किंवा फार तर शिवणकाम यातच अडकलेले दिसतात. बरोबर आहे. कारण ते सोपं वाटतं किंवा तेच येत असतं. हो, पण बाजारात सध्या काय विकलं जातंय, कशाला मागणी आहे, याचा विचार किती गट करतात? साधं मार्केट सर्वेक्षण सुद्धा महत्वाचं आहे. अगदी. स्वतःलाच विचारायला हवं की बाबा, आपण बाजारात गेल्यावर खरंच बचत गटाची वस्तू उचलतो की मोठ्या कंपनीची? हा चांगला प्रश्न आहे. आणि जर आपण मोठ्या कंपनीची उचलत असू तर का? त्यांच्यात असं काय आहे जे आपल्या उत्पादनात नाही? मग ते क्वालिटी असेल, पॅकिंग असेल, ब्रँडिंग असेल, यावर विचार व्हायला हवा. बरोबर. आणि मग इथे प्रशिक्षणाची गरज येते. नक्कीच. एखादी गोष्ट घरी बनवता येणं वेगळं आणि बाजारात विकण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने बनवणं वेगळं. त्यात सातत्य हवं. म्हणजे समजा लोणचं, तर ते शास्त्रीय पद्धतीने, म्हणजे प्रत्येक वेळी मीठ, मसाला, तेल याचं प्रमाण अगदी ठरवून मोजून मापून वापरायला हवं, जेणेकरून चव आणि टिकाऊपणा प्रत्येक बॅचमध्ये सारखाच राहील. याला म्हणतात सायंटिफिक मेथड. क्वालिटी कंट्रोल सारखं. अगदी. आणि हे प्रशिक्षण फक्त गटातल्या एक दोघींनी घेऊन नाही चालणार. शक्यतो सगळ्यांनीच शिकलं पाहिजे, म्हणजे कुणा एकावर अवलंबून राहावं लागत नाही. मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून शिकायचं. बरं, मग समजा प्रशिक्षण झालं, उत्पादन तयार करायला लागल्या, मग लगेच बाजारात जायचं नाही. तिथेही थोडं थांबायला हवं. थेट बाजारात उतरण्याआधी गटातल्या गटात भरपूर सराव करायला हवा. हँड्स ऑन प्रॅक्टिस ज्याला म्हणतात. सराव म्हणजे एकमेकींना नमुने द्यायचे, चव बघायला सांगायची, पॅकिंग कसं वाटते विचारायचं, प्रामाणिक मतं घ्यायची, चुका सुधारायच्या. अच्छा. आणि मग सुरुवातीला अगदी जवळच्या लोकांना, ओळखीच्यांना, स्थानिक पातळीवर थोडे मोफत नमुने द्यायचे, फ्री सॅम्पल्स. ओके. त्यांचा प्रतिसाद बघायचा, काय आवडलं, काय नाही आवडलं विचारायचं. यातून 2 गोष्टी होतात. एकतर उत्पादनात सुधारणा करायला वाव मिळतो, आणि दुसरं म्हणजे लोकांमध्ये आपोआप आपल्या उत्पादनाबद्दल बोललं जातं. एक प्रकारची अप्रत्यक्ष प्रसिद्धी होते. म्हणजे हे इनडायरेक्ट पब्लिसिटी झाली. बरोबर. आणि ती जास्त विश्वासार्ह असते. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर बचत गटाने व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर घाई नको. काही टप्पे महत्वाचे आहेत. हो. पहिला, गट म्हणून मजबूत व्हा. दुसरा, सदस्यांचा विकास करा. आत्मविश्वास, कौशल्य वाढवा.
तिसरा, विचारपूर्वक बाजाराचा अभ्यास करून व्यवसाय निवडा. चौथा, योग्य प्रशिक्षण घ्या आणि तेही शक्यतो सगळ्यांनी. पाचवा, भरपूर सराव करा, नमुने वाटा, प्रतिसाद घ्या आणि मगच बाजारात उतरा. अगदी अचूक सांगितलं. आणि या सगळ्यात जो सर्वात महत्वाचा धागा आहे तो म्हणजे हा बदल बाहेरून लादलेला नसून गटाच्या आतून व्हायला हवा. आतून म्हणजे मानसिकतेतला बदल, कामाच्या पद्धतीतला बदल. जो गट फक्त बचतीसाठी एकत्र आला होता त्याला आता एक उद्योजक टीम म्हणून विचार करायला शिकावं लागतं. एकत्र निर्णय घेणं, जबाबदारी वाटून घेणं, नफा तोट्याची गणितं मांडणं. ही अंतर्गत तयारी म्हणायची. बरोबर. ही इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन झाली नाही तर मग गट फक्त तात्पुरती कामं किंवा ते प्रदर्शनातले स्टॉल इथपर्यंतच मर्यादित राहतात. व्यवसायाचं शाश्वत यश या अंतर्गत तयारीवरच अवलंबून आहे. खरंय. जाता जाता एक विचार सोडून जाते श्रोत्यांसाठी की कोणतं उत्पादन निवडायचं याच्याही आधी गटातील सदस्य स्वतःमध्ये असा कोणता एक महत्त्वाचा बदल किंवा कोणतं एक कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातल्या व्यवसायाचा पाया अजून मजबूत होईल, याचा विचार नक्की करा.